सोयीचं वाटावं, मुलांनी पूर्ण ताकदीनिशी त्यामध्ये उतरावं, असं जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला आव्हान दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग ही आव्हानं काय असतात ते थोडंसं आपण समजून घेऊयात की आव्हानं आपण नेमकं म्हणायचं कशा, आणि मग आव्हानाचे काय प्रकार असतात, कशा पद्धतीने आव्हानं देता येतात ते पण आपण समजून घेऊ. पण आधी आपण सिंपल समजून घेऊ की आव्हान काय असते. तर उदाहरणाच्या मदतीनेच मी तुम्हाला ते तुमच्या समोर ठेवतोय. काय झालं मित्रांनो, आव्हान कसं पुढे आलं तो भाग सांगतो आणि मग आव्हान काय आपण त्याच्यावर. आम्ही जेव्हा वाबळेवाडीच्या शाळेला भेट द्यायला गेलो तेव्हा असं लक्षात आलं की वाबळेवाडीच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं दिल्या जातात. मुलांकडून प्रश्न तयार करून घ्यायचे आपल्याला, प्रश्न पेढी तयार करायचे व आपल्या शाळेतील आपल्या वर्ग शिक्षकांकडून जर असेल तर पूर्ण विषयाची प्रश्नपेढी आपल्याकडे असावी. जर आपण विषय शिक्षक असेल तर आपल्या विषयाची प्रश्नपेढी आपल्याकडे असावी. आपल्याकडनं जर त्याच्या पुढचा मुद्दा असा की ती प्रश्नपत्रिका किंवा तो प्रश्न हे मुलामार्फत यावं. मुलांना सांगायचं की हा चॅप्टर 7 नंबरचा चॅप्टर भाकरीने मला घडवले, हा घटक आहे, उद्याच्याला या घटकावरती तुम्ही जास्तीत जास्त जो कोणी प्रश्न तयार करेल त्याला आम्ही इथं काय करणार आहे, सेल्फी सक्सेस घेणार आहे किंवा त्याला असं आपण हे आपल्याला काय करूया, त्याचं स्वागत करूया. साधं सिंपल नाही म्हणता येईल तरी आपल्याला आपला समजा 50 पॉईंट असेल, आपल्या त्या एका धड्यावरती कमीत कमी 100 प्रश्न एखादी मुलं 100% तयार करू शकतो. 100% तयार करू अशी मुलं आहेत आपल्या वर्गामध्ये. आज अजून सुद्धा आपल्या वर्गामध्ये कमीत कमी 20% मुलं पिसा पदवीवरचे आहेत. आज रोजी आजचं कंडिशन आपल्या डोक्यात आपल्या वर्ग आहे 100% आहे. मिनिमम 20% सगळ्याच्या वर्गामध्ये. ज्यांना गणित जर एका फळ्यावरती दिलं 4 गणिताच्या तुम्ही जास्त 2 मिनिट 1 मिनिट सुद्धा वेळ जाऊन मुलांचं उत्तर तयार असतं खाली. पुढचं गणित आम्हाला आणखी द्यावं. पण आपलं तिच्याकडे कसं दुसऱ्यासाठी आपण त्याला थांबवतो. थांब सगळ्याचं होऊ दे, सर्वांचं होऊ दे, थांब इथंच. जे स्तर आहे ते वेगवेगळ्या पातळीवरचे विद्यार्थी आहेत. कोणत्या पातळीवरचे विद्यार्थी असं, त्यानंतर आणि अजून पिसा. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पिसा पातळीवर नेण्यासाठी आपण सगळ्या शिक्षकांनी काय करायचे आहे, प्रयत्न करायचे आहे. करणार सर्वजण? यस. आता आपण काल व्हिडिओ पण पाहिले, व्हिडिओमध्ये पण त्यांनी एकदम क्लिअर असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आज बघा आजची 7वी तासिका 7.1 काढा सगळ्यांनी. 7.1